आपली शेगल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण शेगल्याची भाजी बनवणार आहोत। ही पहा, शेगल्याची भाजी अशी असते। आता ही भाजी कशी निवडायची ते आपण पाहूया। हिरवा पाला काढून घ्यायचा आणि ते देठं टाकून द्यायची। ही शेगल्याची भाजी आपण निवडून घेतलेली आहे। आता हिला आपण स्वच्छ धुवून घेऊया। भाजी स्वच्छ धुवून झाल्यावर आता आपण ही भाजी गॅसवर 5 ते 10 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। त्याआधी यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करूया। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी आपण ही वाफवूया। भाजी आपली छान वाफलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर ही भाजी आपण व्यवस्थित पाणी निथळून घेऊया, पिळून घेऊया। फोडणीसाठी कांदा, हिरवी मिरची व लसूण आपण वापरणार आहोत। कांदा आपण बारीक चिरून घेऊया। कांदा चिरून झालेला आहे। आता आपण आपल्या भाजीला फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे, हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। ही भाजी पाणी पिळून स्वच्छ निथळून घेतलेली आहे। हा दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। ठीक आहे, आपण आता भाजीला फोडणी देऊया। कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे। कढई आपली तापलेली आहे। कढईत आपण आता 2 चमचे तेल घालूया। दोन चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापलं की आपण आधी त्यात हिरवी मिरची घालूया। मिरची चांगली तेलात फ्राय करून घ्यायची। मिरची चांगली तेलात फ्राय करून घेऊया। आता आपण यात चिरलेला कांदा घालूया। कांदा व्यवस्थित परतून घेऊया। लसूण ॲड करूया। व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण यात मीठ घालूया। परतून घेऊया। कांदा आपला छान फ्राय झालेला आहे।
जास्त कांदा भाजायचा नाही आहे. आता आपण ही भाजी यात घालूया. शेगल्याची भाजी आपण यात घालूया. आता आपण ही व्यवस्थित परतून घेऊया. हळूहळू हलक्या हाताने भाजी छान परतून घेऊया. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. खाण्यासाठी टेस्टी आहे, हेल्दी आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. आधी आपण भाजी वाफवून घेतलेली आहे, त्यामुळे हिला शिजायला फार वेळ लागणार नाही. आता आपण हिला झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवूया. 5 मिनिटं झालेली आहे. बघूया आपली भाजी तयार झाली आहे का. भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण हा दाण्याचा कूट वरून घालूया. परतून घेऊया. ही भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी आपली तयार आहे. आपली शेगल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम शेगल्याची भाजी आणि भाकरी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.